विषयाचा नमस्कार. आज इयत्ता 8वीचे मिशन आरंभ अंतर्गत शेवगाव तालुका जुलै महिन्याचा अभ्यासक्रम आज आपण सादर करत आहोत आणि आपली पहिली तासिका त्रिकोण व त्याचे गुणधर्म सादर करणार आहेत आपले माळी सर. आणि या आज उपक्रमाच्या संदर्भात आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब आणि आपले शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब आणि समस्त टीम या सर्वांचे खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांना की त्यांनी अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज आयोजित केलेला आहे आणि याचाही तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेऊन विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावे एवढी तुम्हाला एक शुभेच्छा देऊन मी आजच्या कार्यशाळेला आपल्या सुरुवात करते. नमस्कार. पीडीएफ करा पीडीएफ. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण गणितामधला जो अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म यावर 2 प्रश्न हमखास असतात आणि जर जास्तच वेळ झालं एखाद्या प्रश्नाला तर आणखीन एक प्रश्न त्यामध्ये ऍड होतो. म्हणजे जवळपास 3 प्रश्न यामध्ये येतात. म्हणजे 6 मार्काला आणि कमीत कमी 4 मार्क तुम्हाला या घटकावर असतात आणि खूप सोपा चॅप्टर आहे. थोडीशी कन्सेप्ट जर नीटची असतील तर तुम्हाला या चॅप्टर मध्ये 2 प्रश्न म्हणजे 4 गुण एकदम सोपे जातात. तर घटकाचं नाव आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म. आता आपण या पाठामध्ये नेमकं काय काय पाहणार आहोत आणि कोणत्या घटकावर प्रश्न येतात ते बघणार आहोत. एकदम सोपं का आपल्याला बेसिक. आता काही मुलांचं आता तुम्ही सगळेच म्हणजे निवड गाळून 500 मुलं आलेले आहात म्हणजे तुम्हाला त्रिकोण ही कन्सेप्ट नक्की माहिती असेल पण तरी बी काही जर आपण म्हणतो ना रिव्हिजन करूया नेमका त्रिकोण म्हणजे काय. आता या घटकामध्ये नेमकं आपल्याला बघायचे काय तर पहिल्यांदा ती एक लक्षात घ्या की आपल्याला त्रिकोणाचं पूर्ण बेसिक बघायचं आहे. म्हणजे त्रिकोणाला बाजू किती त्रिकोणाला कोण किती. त्यानंतर आपण त्रिकोणाचे प्रकार बघणार आहोत आणि या प्रकारावरच बरेचसे प्रश्न असतात. त्यानंतर त्रिकोणाचा गुणधर्म बघणार आहोत. आता प्रश्न येताना कसे येतात ते बघा. जर प्रश्न 1 प्रकारावर आला तर दुसरा प्रश्न गुणधर्मावर येतो आणि जर प्रकारावर आलाच नाही तर एक तिसरा प्रश्न जर आला तर तो कसोट्यावर येतो. एकरूपतेच्या कसोट्यावर. म्हणजे या जर 3 प्रश्न जर आले तर यामधला एक प्रश्न यामध्ये एक प्रश्न आणि यामध्ये एक प्रश्न जर आलेच 3 मग आपल्याला प्रकारावर व्यवस्थित बघायचे नेमके गुणधर्म काय ते व्यवस्थित बघायचे आणि मग कसोट्या. आता या घटकासाठी आपल्याकडे 2 तासिका आहेत. म्हणजे आजची एक तासिका आणि उद्याची एक तासिका. आज आपण हे 2 गोष्टी कव्हर करणार आहोत. पण त्या प्रकार बघणार आहोत सगळे आणि त्रिकोणाचे जे 3 गुणधर्म आहेत ते अभ्यासणार आहोत आणि उद्याच्या तासिकेला आपण कसोट्या अभ्यासणार आहोत. म्हणजे आपला त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हा भाग कंप्लीट होतोय. तर प्रथमतः आपण त्रिकोण म्हणजे काय हे बघूया आणि मग
कुठे PDF कुठे नाही ती हेच होती परत पेन येत नाही मला लिहायला मला ना पेन येत नाही तिथं म्हणून मी हे माहिती होतं तुम्हाला PDF पेन येणार मी घेतो व्हाईट बोर्डवर घेतो थोडासा बोर्ड चला तर आता त्रिकोण म्हणजे काय त्रि म्हणजे 3 आणि कोण ज्या आकृतीमध्ये तुम्हाला 3 कोण दिसतात त्रिकोण असते पहिली गोष्ट बरं विशेष म्हणजे ती आकृती बंदिस्त असते आता आकृतीचे 2 प्रकार आहेत एक ओपन आकृती असते आणि एक बंदिस्त आकृती असते अशी आकृती का ज्यामध्ये आकृती बंदिस्त झालेली असते 30 रेषाखंडाने 3 रेषाखंडाने मग 3 रेषाखंडाने बंदिस्त झालेल्या आकृतीला आपण त्रिकोण म्हणणार आहोत म्हणजे काय त्रिकोणाचे व्याख्या उदाहरणार्थ मी हे 3 जर बिंदू दिले आणि मी या 3 बिंदूला जर कनेक्ट केलं आणि ही आकृती जर बंदिस्त केली तर या आकृतीला मी काय म्हणणार आहे त्रिकोण म्हणणार आहे का बरं तर यामध्ये तुम्हाला 3 हे कोण दिसत आहेत मग मी शिरोबिंदूला नाव देतोय A B आणि C मग या त्रिकोणाचं नाव होतंय A B आणि C आता वेगवेगळ्या प्रकारे त्रिकोणाचं नाव लिहिता येतात मी त्या भाग बघणार नाही कारण तो एकदम सोपा आहे तो तुम्हाला परीक्षेत येतही नाही मग आज आपल्याला काय बघायचंय तर त्रिकोण म्हणजे काय का 3 रेषाखंडांनी बंदिस्त झालेली आकृतीला आपण त्रिकोण म्हणणार आहोत मग आता आपल्याला त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघायचे म्हणजे त्रिकोणाचे प्रकार आपण बघणार आहोत तर आज त्रिकोणाचे आपल्याला वेगवेगळे प्रकार कसे पडतात ते बघायचे आता त्रिकोणाचे प्रकार दोन गोष्टीवरून पडतात त्रिकोणाला बाजू असतात आणि त्रिकोणाला कोण असतात मग बाजूवरून 3 प्रकार पडतात आणि कोणावरून 3 प्रकार पडतात या प्रकारावर एक प्रश्न अवलंबून आहे मग आता बाजूवरून कोणते प्रकार जसं उदाहरणार्थ मी एखादी जर त्रिकोणाची आकृती काढली तर या आकृतीला तुमच्या लक्षात आलं असेल का इथं 3 कोण आहेत आणि ह्या 3 बाजू येतात म्हणजे वेगवेगळ्या बाजूवरून त्या बाजू नेमक्या त्रिकोणाच्या कशा आहेत त्यावरून त्रिकोणाचे प्रकार आहेत आणि हे कोण कसे आहेत यावरून प्रकार आहेत मग पहिला आपण बाजूवरून घेऊया समभुज त्रिकोण आता मी त्रिकोण हा शब्द न लिहिता डायरेक्ट त्रिकोणाचं मी चिन्ह देतो गणितीय दुसरं हे समद्विभुज त्रिकोण आणि तिसरे विषमभुज त्रिकोण मला वाटतं तुम्ही प्रकार लिहून घ्या सोपे आहेत विषमभुज त्रिकोण त्यानंतर कोणावरून 3 प्रकार पडतात लघुकोण त्रिकोण त्यानंतर दुसरा आहे काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण आता तुमच्या लक्षात आलं असेल का याच्यात हे जे शब्द आहेत त्या शब्दावरून येतात आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मी ही थोडीशी आकृती कट करतो मला समभुज त्रिकोण बघायचं मला वाटतं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढता चालेल किंवा प्रकार जरी हे केला तरी लक्षात येईल तुमच्या चला मग आता सम हा शब्दातच आहे सगळं सम म्हणजे काय समान आणि भुज म्हणजे बाजू ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात समान लांबीचे असतात किंवा एकरूप असतात त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण असं म्हणणार आहोत बरोबर इथं बघा समद्विभुज ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात 2 सारख्या लांबीच्या असतात एकरूप असतात त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणणार आहोत बरोबर आता तिसरा शब्द आहे विषमभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाची एकही बाजू सारखी नाही प्रकार थोडासा समजून घ्या मला वाटतं मी इकडचे प्रकार मोडतो मी तुम्हाला समजून देतो
आता पहा, मी जर आकृती काढली ही, समजा एका त्रिकोण आहे का त्याच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या, त्यावेळेस आपण त्याला समभुज म्हणणार आहोत. जेव्हा तीन बाजू सारख्या नाहीत, फक्त दोनच बाजू सारख्या आहेत, अशा वेळेस आपण त्याला समद्विभुज म्हणणार आहोत. आता पहिल्या त्रिकोणात काय होतं, तिन्ही बाजू समान लांबीच्या होता. नंतरच्या आकृतीमध्ये फक्त दोनच बाजू समान लांबीच्या आहेत. असा एक त्रिकोण आहे का त्याची कोणतीच बाजू समान लांबीची नाही, म्हणजे एकरूप नाही, वेगवेगळ्या बाजू, त्यावेळेस त्याला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणणार आहोत. आता समद्विभुज त्रिकोण तुमच्या लक्षात असू द्या, याच्यावर प्रश्न हमखास येतो. कसा येतो तो आपण बघणार आहोत ज्यावेळेस प्रश्न बघायचे त्यावेळेस. समद्विभुज मध्ये समभुजात एकदम सोपा आहे, त्याच्यामुळे शक्यता समभुजवर प्रश्न येत नाही. प्रश्न येतो तो समद्विभुज मध्ये, कारण या समद्विभुजाचा जो गुणधर्म आहे आपण गुणधर्मामध्ये बघणार आहोत. फक्त ध्यानात ठेवा का प्रश्न येताना समद्विभुज त्रिकोणावर येतो. विषमभुज त्रिकोणावर सुद्धा शक्यता प्रश्न बनत नाही, कारण याचा एक वेगळा गुणधर्म आहे, म्हणून त्याच्यावर प्रश्न येतो. समजलंय? आता आपण कोणावरून प्रकाराकडे जाऊया. त्या त्रिकोणाचे नेमकी पीडीएफ आहे सर ना. नेमकं पेन आहे आधी पण एडिटला ना. नाही ना. पॉइंट नेमकं आहे ना. ठीक आहे. नाही ना तिकडे ना. ते काय खोटं बरे का. नाही ना तुझं म्हणा. बस याचा कलर चेंज आहे ना. काळा कलर होता ना. ओके हा जमलं. ओके काय अडचण नाही. हा हा आहे ना. पुढे पण ते चला. त्रिकोण आणि त्रिकोणाचे आपण घटक बघतोय. त्रिकोणाच्या घटकामध्ये बघा हा त्रिकोण काढलाय. या त्रिकोणाच्या घटकामध्ये एक त्रिकोणाचा शिरोबिंदू तुम्हाला दिसतोय, त्यानंतर इथं बाजू दिसतात आणि कोण दिसतोय. म्हणजे काय, त्रिकोणाचे जे म्हणजे त्रिकोण नेमका बनलाय कशापासून, तर त्रिकोणाचे हे तीन शिरोबिंदू, त्यानंतर तुम्हाला हे तीन बाजू दिसतात आणि त्रिकोणाचे तीन कोण दिसतात. ओके चला आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्लाइडला.
आता हे त्रिकोणी क्षेत्र, आता त्रिकोणी क्षेत्रामध्ये नेमकं मला बघायचं आहे का का बरं कसं होणार त्याचं डायरेक्ट बॅक चालू त्रिकोणी क्षेत्र म्हणजे काय? जेव्हा मी एखादा त्रिकोण घेतलाय, उदाहरणार्थ हा मी त्रिकोण घेतलाय, त्रिकोणाचे दोन भाग तुम्हाला दिसतात. एक तर हा त्रिकोणाचा आंतरिक भाग म्हणजे आतला भाग आणि हा त्रिकोणाचा बाहेरचा भाग. त्रिकोणी क्षेत्रामध्ये जेव्हा प्रत्यक्ष त्रिकोण आणि त्रिकोणाच्या आतल्या भागाचं जे क्षेत्र असतं त्याला आपण त्रिकोणी क्षेत्र म्हणतो. बरोबर. आता आपण त्रिकोणाचे प्रकार पाहतोय. बाजूवरून प्रकार आहेत बघा. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. आत्ताच आपण पाहिलं का समभुज म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत, समद्विभुज म्हणजे फक्त दोन बाजू लांबीच्या आहेत आणि विषमभुज म्हणजे एकही बाजू लांबीची, एकही समान लांबीची नाही असे. आता बाजूवरून प्रकार पहा. म्हणजे बाजूवरून झाले. आता कोणावरून? लघुकोन त्रिकोण. आता मला लघुकोन त्रिकोण म्हणजे काय का असा एक, मला असा एक त्रिकोण काढायचा आहे का ज्याचे तिन्ही कोण कसे असले पाहिजेत? 90 अंश पेक्षा लहान असले पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस मी एखादा त्रिकोण माझ्या समोर येईल त्यावेळेस मी जेव्हा तिन्ही त्रिकोण त्याचे पाहिजे कोण बघेल तेव्हा ते 90 पेक्षा कमी मापाचे असतील, त्यावेळेसच मी त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असं म्हणणार. त्यानंतर काटकोन त्रिकोण म्हणजे काय? असा एखादा त्रिकोण का ज्या त्रिकोणात एका कोणाचं माप 90 अंश जर असेल म्हणजे काटकोन असेल तर त्या कोणाला मी काय म्हणणार आहे? त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असं म्हणणार आहे. विशालकोन त्रिकोण म्हणजे काय का असा एक त्रिकोण का ज्यामध्ये एक कोण विशाल कोण असेल. म्हणजे काय? 90 अंश पेक्षा कसा असेल? तो मोठा असेल. त्या आणि तो जर त्रिकोण तुम्हाला दिसत असेल तर त्या त्रिकोणाला आपण विशालकोन त्रिकोण असं म्हणतो. आता मिक्स झालंय म्हणजे काय का बाजूवरून तीन प्रकार झालेत, कोणावरून तीन प्रकार झालेत. आता ज्यावेळेस बाजू आणि कोणाचा आपण जे एकत्रित विचार करतो त्यावेळेस मग होणारे जे प्रकार आहेत, शक्यता हे परीक्षेला येत नाही पण माहिती असू द्या, यावर प्रश्न येत नाही. यावर प्रश्न कुठे येतो? या भागावर एखादा प्रश्न आला तर येतो. शक्यता असा एकदम मिक्स प्रश्न तुम्हाला येत नाही. फक्त समद्विभुज त्रिकोणावर प्रश्न येतो आणि काटकोनावर येतो. पण तुम्हाला थोडीशी माहिती असावी, आउट ऑफ बॉक्स आपण ज्याला म्हणतो का थोडीशी डीप असावी माहिती. म्हणून कोण आणि बाजू जेव्हा एकत्रित केल्या जातात त्यावेळेस असा एखादा लघुकोन त्रिकोण असला पाहिजे का त्याच्यातल्या दोन समान बाजू असल्या पाहिजे. उदाहरणार्थ मी एक असा त्रिकोण काढतोय, हे पहा आता मी इथं काढला असा एक त्रिकोण का ज्यामध्ये तुम्ही जर नुसतं पाहिलं तर ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची. मी जर नुसता फक्त बाजूवरून विचार केला तर हा समद्विभुज झाला आणि मी जर कोणाचा विचार केला तर तिन्ही कोण लघुकोन झाले. म्हणून या त्रिकोणाला समद्विभुज लघुकोन त्रिकोण असं आपण म्हणणार. पुढचा आहे समद्विभुज काटकोन त्रिकोण. म्हणजे असं एक काटकोन काढणार मी, कोण असेल काटकोन पण त्याच्या दोन बाजू सारख्या लांबीच्या असतील. तुमच्या लक्षात आलं असेल का काटकोनामध्ये कर्ण तर सगळ्यात मोठा असतो, मग दोन बाजू कोणत्या सारख्या असल्या पाहिजेत? तर पाय आणि उंची. ज्यावेळेस असा एखादा त्रिकोण असेल ना त्यावेळेस आपण समद्विभुज काटकोन त्रिकोण असं म्हणतो. आता त्यानंतर समद्विभुज विशालकोन त्रिकोण म्हणजे काय का असा एखादा त्रिकोण का तो विशाल असला पाहिजे. आता तुमच्या परत एक थोडासा विचार घ्या, ज्यावेळेस आपण एखादी विशाल कोण काढतो त्यावेळेस त्या कोणासमोरची जी बाजू असते ना ती लांबच असते. मग उरल्या कोणत्या दोन बाजू? या आणि या, त्या समान लांबीच्या आहेत आणि त्यामध्ये विशाल बी कोण आहे म्हणून आपण त्याला म्हणणार आहे समद्विभुज विशालकोन त्रिकोण. आता विषमभुज लघुकोन त्रिकोण, आता तो कसा असेल? जसं का मला एखादा विषमभुज काढायचा आहे म्हणजे असा त्रिकोण काढायचा आहे का ज्याची कोणतीच बाजू समान लांबीची नसेल आणि तिन्ही कोण लघुकोन असतील. म्हणजे महत्वाचं सगळ्यात काय, हे कोण वेगवेगळे असतील, बाजू वेगवेगळ्या लांबीचे असतील आणि हे कोण लघुकोन असतील, त्यावेळेस आपण म्हणणार त्याला विषमभुज लघुकोन त्रिकोण. आणि त्याच्यात परत एक काटकोन त्रिकोण आहे विषमभुज विशालकोन त्रिकोण. म्हणजे काय? एक विशाल कोण आहे, विशेष म्हणजे विषमभुज वेगवेगळ्या कोणतीच बाजू सारख्या लांबीची नाही.
बरोबर. असे ज्यावेळेस कोण येईल ते त्रिकोण येतील त्यावेळेस आपण ते म्हणतो. आता हे प्रकार शक्यता परीक्षेत नाही विचारित. परीक्षेत फक्त 2-3 प्रकारचे विचारतात. एक तर काटकोनाच्या संदर्भात विचारतात, तर जो आपण पायथागोरस सिद्धांतामध्ये बघणार आहोत, आणि एक विचारतात समद्विभुज त्रिकोण. त्यावर हमखास एखादा प्रश्न असतो, कारण तो प्रश्न थोडासा तकवा असतो. त्या प्रश्नात थोडीशी गुगली असते, ती जर आपल्याला समजली का प्रश्न आपल्याला समजला. आपण तो गुणधर्मामध्ये बघणार आहोत. चला आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता आपल्याला जे परीक्षेच्या संदर्भात येणार आहे का, ही झाली बेसिक गोष्टी. का त्रिकोण नेमका बांधलाय कशापासून, त्रिकोणाचे प्रकार कोणते असतात, बाजूवरून 3 प्रकार असतात, कोणावरून 3 प्रकार असतात, त्यांना मिक्स केल्यानंतर परत वेगळे असतात. पण सध्या तुमच्या फक्त लक्षात ठेवा का मला बाजूवरून 3 प्रकार बघायचे आणि कोणावरून 3 प्रकार बघायचे. जे आपण आता जे मिक्स प्रकार पाहिले त्याच्याकडे नाही लक्ष दिले तरी चालत, पण खास तुमच्या पक्क डोक्यात असले पाहिजे की मला कोणावरून 3 आणि बाजूवरून 3. आणि आता जे सगळ्यात महत्वाचे परीक्षेसाठी काय येते ते बघणार आहोत आपण. का परीक्षेत काय येते का, आता त्रिकोणाचा एखादा, आता हा कोण दुभाजक का बघायचा आहे. कोण दुभाजक म्हणजे काय, कोणाला 2 भागात करणारा एखादा रेषाखंड गेला, किरण गेला का त्याला आपण कोण दुभाजक म्हणणार आहोत. मग ज्यावेळेस त्रिकोणाचे मी असे 3 कोण दुभाजक किंवा कमीत कमी 2 कोण दुभाजक तुम्हाला काढायचे, आणि ज्यावेळेस मी त्रिकोणाचे कोण दुभाजक काढतो त्यावेळेस ते एकाच बिंदूत येऊन मिळतात. आता तिसरा काढा तर याच्यातूनच जाणार आहे, त्याच्यामुळे आपण कमीत कमी 2 काढतो. ज्यावेळेस त्रिकोणाचे कोण दुभाजक आपण काढतो त्यावेळेस ते एकाच बिंदूत मिळतात, त्याच बिंदूला आपण एक संपात बिंदू असं म्हणतो. बरोबर. आणि त्याला एक स्पेशल नाव आहे का, एखाद्या त्रिकोणाचा जर कोण दुभाजक आला तर त्याला आपण एक संपाती असतात, म्हणजे एकाच रेषेत मिळतात ते वरून, त्या संपात बिंदू आपण आंतरमध्य असं म्हणतो. बघा आता आंतरमध्य या शब्दातच खरं म्हणजे हे आंतरमध्य म्हणजे काय, अंत म्हणजे आती, आणि आतला जो मध्य आहे त्रिकोणाच्या मध्यभागी किंवा आतमध्ये त्याला आपण आंतरमध्य असं म्हणतो. आता यावरून आपण काय करतो का वर्तुळ काढतो. आता 3 प्रकारचे कोण आहेत. आता मी तिन्ही मधले, जसं उदाहरणार्थ मला एक लघुकोण, एक काटकोण आणि एक विशाल कोण, 3 कोणाचे प्रकार आहेत. 3 कोणाचे ज्यावेळेस मी कोण दुभाजक काढीन 3 वेगवेगळ्या प्रकारचे. आता याच्यावर प्रश्न कसा येतो पहिला तो समजून घ्या. याच्यावर प्रश्न माहिती वाजा येतो. म्हणजे काय, असं वाक्य असतं का त्रिकोणाचा, जसं इथे एक वाक्य आहे, त्रिकोणाचा आंतरवर्तुळाचे केंद्र आंतरवर्तुळातच असतं की बाह्य वर्तुळात असते, म्हणजे बाहेर असतंय का अंतर असतंय. आता याच्यात 2 प्रश्न काय असे येतात ते बघूया आपण पुढं. जर उदाहरणार्थ मी याचा कोण दुभाजक काढला तर तो आतमध्ये मिळेल, मी याचा कोण दुभाजक काढला तर तोही मला अंतर्भागातच भेटेल, याचाही मी कोण दुभाजक काढला तर तोही मला अंतर्भागातच मिळेल. म्हणजे काय, त्रिकोणाचा आंतरमध्य हा नेहमीच आतमध्येच असतो. आता ज्यावेळेस तुम्हाला लंब दुभाजक काढायचे बाजूचे त्यावेळेस ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात, म्हणून याचा सोपं आहे, याच्यावर प्रश्न येत नाही. पण हे वाक्य लिहून घ्या, त्रिकोणाचे कोण दुभाजक एक संपाती असतात, स्क्रीनशॉट काढा तरी चालेल, त्यांच्या संपात बिंदूचा आपण आंतरमध्य म्हणतो. आता हा हे एक वाक्य येतंय का, जसं त्रिकोणाच्या कोण दुभाजकाला, माहिती वाजा प्रश्न कसा येतो बघा, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाला आंतरमध्य बिंदूला आंतरमध्य म्हणतात, आणि त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकाच्या बिंदूला परिमध्य म्हणतात, किंवा परिवर्तुळाचं ते केंद्र असतं त्याला म्हणतात. म्हणजे असे माहिती वाजा वाक्य येतात, त्यावेळेस तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. आता आंतरवर्तुळाचं केंद्र त्रिकोणाच्या नेहमी कुठं असतं, अंतर्भागात असतं. ओके, चला आता आपण पुढच्याकडे जाऊया. आता काय त्रिकोणाच्या, आता बघा आपण कोणते गुणधर्म बघतोय पहिले ते समजून घ्या. मी त्रिकोणाचे कोणाच्या संदर्भात सध्या आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं का, त्रिकोणाचे 3 कोण दुभाजक, 3 वेगवेगळ्या त्रिकोणाचे कोण दुभाजक पाहिले, तर त्यावेळेस ते एक संपाती असतात, म्हणजे एकाच रेषेत मिळतात किंवा एकाच बिंदूत भेटतात. आणि दुसरं असं तर त्यांचं जे आंतरमध्य असते, आंतरमध्य बिंदू तो नेहमी त्रिकोणाच्या आतमध्ये असतो. आता आपल्याला बघायचं त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म. आपण जे गुणधर्म बघणार आहोत ते महत्वाचे आहेत. म्हणजे काय, मला त्रिकोणाची बाजूचे लंब काढायचे. उदाहरणार्थ हा त्रिकोणी, याची बाजू मला लंब काढायचा आहे, म्हणजे या शिरोबिंदूतून या बाजूवर लंब दुभाजक टाकायचं आहे मला. आता ते कसे काढायचे ते तुम्हाला त्या पाठाच्या रचनेवर आहे. आता मी तुम्हाला इथं रचना सांगणार नाही, कारण रचना तुम्हाला परीक्षेला काढायला येत नाही.
तर त्या रचनेचं उपयोजन तुम्हाला इथे येते. म्हणजे काय, तुम्हाला परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण लिहितो, शाळेमधील जी परीक्षा असते तिच्यामध्ये या दाखल्याची ही रचना येईल, पण स्कॉलरशिपला रचना येत नाही. मग स्कॉलरशिपला रचनेचं उपयोजन येते का, तुम्ही त्या रचनेचा वापर करून कसे प्रश्न सोडवता ते येते. मग आता मी या त्रिकोणाचाही कार्ड आहे, या त्रिकोणावर इथं मी लंबदुभाजक टाकले, त्यावेळेस मला इथे एक बिंदू भेटतो. हे जे लंबदुभाजक असतात ते एक संपादे असतात, म्हणजे एकाच बिंदूत येऊन मिळतात. आता या बिंदूला काय नाव द्यायचं? तुम्ही म्हणणार ह्या आतमध्ये भेटलं म्हणून त्या तसं जसं होतं तसं या अंतर आहे का? नाही, तर याचं सेपरेट नाव आहे. याला परिमध्य म्हणतात किंवा परिकेंद्र म्हणतात. हे बघा, ते आंतरमध्य होतं आणि हे परिमध्य आहे. आंतरमध्ये हे नाव कोन दुभाजकाच्या संदर्भात असतंय आणि परिमध्ये हे बाजूच्या लंब दुभाजकाच्या संदर्भात असतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके. आता हे आंतरमध्ये परिमध्ये नेमका कुठं कुठं असतो? कोणता? आता 3 टाईपचे त्रिकोण आहेत. जसं उदाहरणार्थ मी इथे एक त्रिकोण घेतला. हा कोणता त्रिकोण आहे? तुमच्या लक्षात आला असं, हा कोणता आहे? काटकोन. इथे घेतला मी एक लघुकोन आणि इथे एक घेतला मी विशाल कोन त्रिकोण. मला याचे बाजूचे लंब दुभाजक काढायचे. म्हणजे मी ज्यावेळेस दुभागले जाईल, समजा हा कोन मी इथं दुभागला, बरोबर, आणि ज्यावेळेस मी असे वेगवेगळ्या बाजू, याचा बाजू ज्यावेळेस मी असं दुभागेल ना, ही बाजू, या बाजूवरून या बाजूवर ज्यावेळेस मी लंब टाकेल त्यावेळेस तो कसा असेल? या बाजूवरून इथं टाकला. आता या बाजूवर जर टाकायचा असेल किंवा या बाजूवर, आता बघा या बाजूवर मला लंब टाकायचा या, मग त्यावेळेस परिमध्ये कुठं असतो? त्याचा कर्णावर येतो. परिमध्ये म्हणजे काय? ज्यावेळेस मी इथून वर्तुळ काढेल ना याचा असं, ते आता माझ्याकडून थोडंसं साईड झालं असेल, पण ध्यानात ठेवा परिमध्ये कुठं असतो? कर्णाच्या नेमका मध्य भागावर असतो. बरोबर, पुढच्या स्लाइड मध्ये येईल ते. त्रिकोणात, लघुकोन त्रिकोणात कुठं असतं? तर आंतरभागात असते. आणि विशाल कोन त्रिकोणामध्ये ते एकदम बाह्य भागात जाते. आता पुढच्या स्लाइड मध्ये ते असेल. हा, एक तुम्ही काय करा, येत आहे काय होय ना वर. ही स्लाइड एकदा लिहून घ्या आणि ती तुमच्या कंटिन्यू लक्षात ठेवा. काय? परिकेंद्र नेमकं कशा कुठे असते? लघुकोन त्रिकोणात कुठं असते? आंतरभागात असते. इथं रफा राहिलाय, आंतरभागात असते. विशाल कोन त्रिकोणामध्ये बाह्य भागात जाते आणि काटकोन त्रिकोणात कर्णाच्या नेमकं मध्यावर असते. आता परिकेंद्र म्हणजे काय पहिल्यांदा हे समजून घ्या. परिकेंद्र म्हणजे काय? परिकेंद्र नावच कशाला दिलं आपण? जेव्हा कोणता बी मी एखादा त्रिकोण घेतला त्याच्या बाजूचे मी ज्यावेळेस लंब दुभाजक काढीन का नाही, म्हणजे काय, यावरून इथं बाजू, आता आपण कोण दुभाजक काढीत नाही आहोत, लक्षात ठेवा. इथं आपण या बाजूचे लंब दुभाजक काढत आहोत. म्हणजे नुसते दुभाजक काढीत नाही, तरी इथं लंब असलं पाहिजे. त्यावेळेस ना हे जो दिसतंय ना तुम्हाला, हे जे केंद्र दिसतंय याला आपण परिकेंद्र म्हणतो. हे लघुकोन त्रिकोणामध्ये आंतरभागात आलंय. काटकोन त्रिकोणामध्ये नेमकं कुठं असतंय? इथं असतंय. आणि विशाल कोन त्रिकोणामध्ये ते कुठं असते? बाहेर. म्हणजे कसं, ज्यावेळेस मला वर्तुळ काढायचं याचं, त्यावेळेस असं वर्तुळ येतं, याला आपण परिवर्तुळ म्हणतो. असं याचं असं असतंय आणि याचंही खूप मोठं होतं असं, आणि याचं हे बाहेर जातं केंद्र. एक तर इकडे जातं, नाही तर इकडे कुणीकडे तरी जातं, म्हणजे बाह्य भागात असतं. ओके. चला, आता माहितीच्या संदर्भात जेवढे काही प्रश्न झालेत ते आलेत. आता आपण त्रिकोणाचा पुढचा घटक घेणार आहोत, त्रिकोणाचा आंतरकोन. मला वाटतं इथपर्यंत कळलंय का? पहिली गोष्ट समजून घ्या. इथपर्यंत कळलंय काय काय पाहिलं आपण? आपण फक्त त्रिकोणाचे प्रकार पाहिलेत का? बाजूवरून 3 प्रकार पडलेत: समभुज, समद्विभुज आणि विषमभुज. कोणावरून कोणते पडलेत? लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. त्यानंतर आपण काय पाहिले का? त्रिकोणाचा दुभाजक पाहिले आपण, म्हणजे कोन दुभाजक. त्रिकोणाच्या कोन दुभाजक एक संपादे असतात, म्हणजे एकाच बिंदूमध्ये येऊन मिळतात आणि त्या बिंदूला आपण आंतरमध्य असं म्हणतो. आणि तो आंतरमध्य तिन्ही कोणताही त्रिकोण घ्या त्याचा मध्यभागी असतो, म्हणजे आंतरभागात असतो असं म्हणूया. त्यानंतर आपण बाजूंचे लंब दुभाजक पाहिलेत. तिन्ही त्रिकोणाचे बाजूचे ज्यावेळेस आपण लंब दुभाजक काढतो त्याला आपण परिकेंद्र म्हणतो. परिकेंद्र म्हणजे काय ते बघा, ज्यावेळेस आपण
एखादा त्रिकोण घेतो ना, त्याचे कोण ज्यावेळेस दुभागतो का नाही त्यावेळेस जे वर्तुळ निघतं ना ते त्रिकोणाच्या आतमध्ये असतं. काटकोण त्रिकोणही घ्या, बरोबर, त्याच्या आतमध्येच असते. विशाल कोण त्रिकोणही घ्या, ते कुठं असतंय, आंतरभागात असते. आणि मग जर आंतरभागातच वर्तुळ बसत असं तर त्याचं केंद्र कुठं असायला पाहिजे, अंतर्भागातच. जर तुम्हाला आतमध्येच वर्तुळ काढायचे तर त्याचा केंद्र कुठं असला पाहिजे, आतमध्येच. परिवर्तुळ ज्यावेळेस आपण काढतो का नाही तर ते कुठं असते ते बघूया. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ मी एक काटकोन घेतोय आणि या काटकोनाचं मला परिकेंद्र काढायचं आहे, म्हणजे परिवर्तुळ काढायचं आहे, बाहेरून वर्तुळ काढायचं. त्यावेळेस कसं निघतंय ते, का ज्यावेळेस मी याचं बाजू दुभागणार आहे, या बाजूवरून या बाजूवर ज्यावेळेस मी लंब टाकतो का नाही त्यावेळेस तो असा जाईल. आता थोडंसं नीट लक्षात घ्या, या बाजूवरून म्हणजे याच्यावरून या बाजूवर जर लंब टाकला तर तो इथंच मला मिळेल, बरोबर आहे. आणि या बाजूवरून इकडे लंब जर टाकला तर मला तो, मग ज्यावेळेस मला याचं वर्तुळ काढायचं ना तर त्यावेळेस हे असं वर्तुळ जातं बाहेरून. त्रिकोणाचंही उदाहरणार्थ लघुकोण त्रिकोण जर काढला तर ते बाहेरून अशा भागात जातं. आता हे जर बाहेरचं वर्तुळ असेल आणि जर मी विशाल कोण काढला असा तर तुमच्या लक्षात आलं असेल याचं इथं सेंटर ज्यावेळेस मी घेईन ना त्याच वेळेस मला हे असं वर्तुळ भेटणार, म्हणजे याचा केंद्र मला कुठंतरी इकडे पाहिजे. म्हणून हा प्रश्न येतो. काय सांगितलंय त्यांनी, का काटकोण त्रिकोणाचा मध्यवर असतो, लघुकोण असत असतं तर अंतर्भागात असतो आणि याचा मात्र बाह्य भागात असतो. यावर प्रश्न येतात म्हणून तो प्रश्न घेतला आपण. आता आपल्याला बघायचे त्रिकोणाचे आतले कोण किती असतात. त्रिकोणाला आत कोण, मला वाटतं त्रिकोणाला 3 कोण असतील आतमध्ये, बरोबर. बघूया आपण त्रिकोणाचे आतले कोण कोणते आणि मग बाहेरचे कोण कोणते ते बघूया. उदाहरणार्थ मी एक त्रिकोण काढतो. आता शब्दातच हे आंतर म्हणजे आतले कोण, मग कुठं आत इथं इथे एक कोण दिसतोय तुम्हाला, इथे एक कोण दिसतोय आणि हा एक कोण दिसतोय. ज्यावेळेस त्रिकोणाला किती आंतर कोण असतात, 3. किती असतात, 3 आतले कोण. शब्दातच हे 3 आतले कोण आहेत. आता आंतरकोणावर प्रश्न येत नाही. आंतरकोणावर प्रश्न कसा येतो, त्याच्या एका गुणधर्माचा आहे का, त्रिकोणाच्या ह्या तिन्ही आंतरकोणाची बेरीज किती असते 180. तो जो गुणधर्म आहे त्याच्यावर प्रश्न येतात. मग आता त्रिकोणा आंतरकोण फक्त लक्षात ठेवा, कारण का आपल्याला बाह्य कोण बघायचे म्हणून आंतरकोण बी माहिती असली पाहिजे. प्रश्न येतो बाह्य कोणावर, पण जर तुम्हाला आतलाच कोण माहिती नसेल तर बाह्य कोण सांगता नाही यायचं, म्हणून आंतरकोण माहिती असला पाहिजे. आता त्रिकोणाचा बाह्य कोणावर प्रश्न येण्याच्या अगोदर म्हणजे बाह्य कोण बघण्याच्या अगोदर आपण थोडस ही एक कन्सेप्ट बघूया, रेषीय जोडीतील कोण आणि विरुद्ध कोण. आता पहिलं समजून घ्या, रेषीय जोडीतील कोण ही कन्सेप्ट नीटची समजून घ्या आणि विरुद्ध कोण समजून घ्या. विरुद्ध कोण म्हणजे काय, जेव्हा 2 रेषा एकमेकाला छेदतात ना त्या इथं जो कोण होतो का नाही त्याच्या एकदम उलट्या दिशेचा जो कोण असतो ना तो विरुद्ध कोण असतो. याचा विरुद्ध कोण हा, याचा विरुद्ध कोण कोणता आहे हा. आणि हे दोन्ही विशेष आहे, हे दोन्ही हे एकाच मापाचे असतात, म्हणजे एकरूप असतात, समान मापाचे असतात. म्हणजे उदाहरणार्थ जर मी हा 70 अंशाचा कोण दिला असेल तर हा कितीचा भरतो, 70 अंशाचा. म्हणजे विरुद्ध कोण एक, आणि हा जर 110 अंशाचा असेल तर हा किती भरेल, 110 अंशाचा. म्हणजे काय, विरुद्ध कोण हे एकरूप असतात. आता हे झालं विरुद्ध कोणाचे कन्सेप्ट. रेषीय जोडीतील कोणाची काय कन्सेप्ट आहे ती बघूया. रेषीय जोडीतील कोण तुम्हाला कळला तरच तुम्हाला बाह्य कोण कळेल आणि बाह्य कोणाचा गुणधर्म समजेल. मग आता आपण बघणार आहोत रेषीय जोडीतील कोण. मग आता पहिल्यांदा मला रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय पहिल्यांदा हे बघूया. आपण 7वीच्या इयत्तेमध्ये लगतचे कोण पाहिले होते, जर आठवत असेल तुम्हाला तर. लगतचे कोण जर कळलं तर तुम्हाला रेषीय जोडीतील कोण कळतो. आता शब्दाच आहे बघा, रेषीय जोडी आणि कोण. म्हणजे एक तर रेषा पाहिजे तिथं जोडी तयार होते. तुम्ही नीट जर गणिताकडे जर बघितलं तर शब्दात बरंचसं तुमच्या लक्षात येईल का शब्दातच बरंचसं काही दडलेलं आहे. म्हणजे काय, का तिथे एक रेषा असते. आता रेषा तर पाहिजे ना तुम्हाला अशी, उदाहरणार्थ ही एक अशी रेषा आहे आणि इथं कुठंतरी एखादा कोण त्याची जोडी तयार झाली तो लक्षात ठेवण्यासाठी. उदाहरणार्थ हे जे दिसतात ना हे 2 कोण हे रेषीय जोडीतील कोण आहेत. तुमच्या एक लक्षात आलं असेल लगतचे कोण बी हेच आहेत. म्हणजे काय, का लगतच्या कोणाची आपण व्याख्या सांगितली होती का 2 अंतर्भाग वेगवेगळे असले पाहिजे, एक बाजू समान असली पाहिजे, एकच शिरोबिंदू असला पाहिजे, बरोबर, असं भाग सांगितलं. मग याला आपण रेषीय जोडीतील कोण म्हणतो. रेषीय जोडीतील म्हणजे तुम्हाला एक सरळ रेषा असली पाहिजे आणि तिला एक बाजूला काहीतरी
साईडला एक मधून किरण गेला पाहिजे, असं जिथे जिथे दिसेल ना तो रेषे जोडीतील कोण असतो. आता या कोणात असते याचा गुणधर्म काय तुमच्या एक लक्षात आला असेल का तुम्ही 6वीला आता कधी बी बघा गणित 8वीचं शिकतोय आपण, पण 6वीचं विसरून चालत नाही आणि 7वीचं विसरून चालत नाही, कारण तुम्ही खोल जाताय गणिताच्या. गणित समीकेंद्री होत जाते म्हणजे काय मोठा मोठा सिलेबस होत जातोय, थोडा डीप होत जातोय. त्यावेळेस काय करायचंय आणि तुमच्या एक लक्षात आला असेल का असा एक कोण होता तुम्हाला 6वीचे जे 7 प्रकार होते कोणाचे, शून्य कोण, लघु कोण, काटकोण, बरोबर, विशाल कोण, सरळ कोण, प्रविशाल कोण आणि पूर्ण कोण, हे जे प्रकार होते 6वीला त्याच्यामध्ये हा एक तुम्ही पाहिला असेल का हा कोणता कोण आहे, हा सरळ कोण आहे. आणि सरळ कोणाचं माप किती असतंय 180. तुम्ही इथे विचार करा का हा तर सरळच कोण आहे ना पूर्ण, म्हणजे रेषे जोडीतील कोण म्हणजे ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती यायला पाहिजे 180 अंश असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो रेषे जोडीतील कोण हे पूरक कोण असतात. कसे असतात पूरक कोण. लक्षात आलं रेषे जोडीतील कोण जर कळला तरच तुम्हाला त्रिकोणाचा बाह्य कोण समजणार आहे. रेषे जोडीतील कोण कळला का याचं माप किती असतं 180 अंश असते. चला आता आपण त्रिकोणाच्या बाह्य कोणाकडे जाऊया. चला आता त्रिकोणाचा बाह्य कोण काय बघा, थोडीशी व्याख्याकडे लक्ष द्या. त्रिकोणाचा बाह्य कोण थोडस आपण बघूया. हा काय त्रिकोणाचा बाह्य कोण काय सांगतोय त्रिकोणाचा बाह्य कोण. त्रिकोणाची एक बाजू वाढवण्यानंतर उदाहरणार्थ मी त्रिकोण काढतो. आता पहिले समजून घ्या त्रिकोणाला 3 आंतरकोन असतात, म्हणजे इथे एक कोण आहे, इथे कोण आहे आणि इथे कोण आहे, हे 3 आंतरकोन आहेत. त्यांनी असं सांगितलं की त्रिकोणाची कोणतीही एक बाजू वाढवली मी ही बाजू, हा बरोबर. त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोण नीट आहे का, जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी, म्हणजे आता इथं हा एक कोण आहे, उदाहरणार्थ ही बाजू वाढवल्यानंतर इथे कोण तयार झालाय, इथे बी एक कोण तयार झाला दिसतोय तुम्हाला. पण आता त्रिकोणाचे हे सुद्धा आंतरकोन आहेत, पण त्यांनी तसं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं आहे का जर एखादी बाजू वाढवल्यानंतर त्याच्या लगतच्या आंतरकोनाशी जर रेषीय जोडीतील कोण करीत असेल, आता तुम्ही आत्ताच रेषीय जोडीतील कोण पाहिला होता, म्हणजे काय अशी एक सरळ रेषा आणि त्याच्यामधून कुठून तरी असं हे गेलं बरोबर, अशी रेषीय जोडी. इथे बी तसंच झालंय, इथे एक रेषा इथं. त्यावेळेस तो जो कोण असतो का नाही तर तो त्रिकोणाचा हा कोण काय असतो बाह्य कोण असतो. मग तुमच्या एक लक्षात आलं असेल. आता आपण याच्यावर प्रश्न कसा येणार आहे ते बघू, म्हणजे कसे कसे बाह्य कोण असतात ते पाहू. आता पहा उदाहरणार्थ आता मी त्रिकोणाचे सगळे बाह्य कोण काढून घेतो. बाह्य म्हणजे बाहेरचा कोण. आता थोडस समजून घ्या. मी काय करतो ही बाजू वाढवतो आणि ही बाजू वाढवतो, ही बाजू वाढवतो, ही बाजू वाढवतो, ही बाजू मी वाढवतो आणि ही बाजू वाढवतो. आपण बाजू तर वाढून घेत नाही. आता मला सांगा हा ज्यावेळेस मी ज्यावेळेस आता पहिले स्पष्ट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला याच्यावर माहिती मिळते का त्रिकोणाला एकूण किती बाह्य कोण असतात आणि किती आंतरकोन असतात. जर असं माहिती झालं त्रिकोणाला किती आंतरकोन असतात 3, मग बाह्य कोण किती असतात पाहिजे बघू. हा जर आंतरकोन आहे, तुम्हाला मी आत्ताच म्हणत होतो ज्यावेळेस अशा दोन रेषा एकामेकाला मिळतात हा कोण आणि हा कोण कसे असतात विरुद्ध कोण असतात. म्हणजे हा कोण याच्या उलटा हा कोण आहे म्हणजे हा कोण कसा झाला विरुद्ध कोण. विरुद्ध कोण सोडून द्या, उरलेले जेवढे कोण आहेत ते त्याचे बाह्य कोण आहेत. म्हणजे कसे बघा हा कोण आणि हा कोण त्याचा बाह्य कोण नाही. इथं बघा ही रेषा पूर्ण झाली आणि इथं म्हणजे याच्या आंतरकोनाची जो रेषीय जोडीतील कोण करतो ना तो त्याचा बाह्य कोण असतो. या कोणाने या कोणाच्या रेषीय जोडीतील कोण केलाय बरोबर. मी थोडस वेगळा हे घेतो, म्हणजे इथं एक रेषीय जोडीतील कोण झाला आणि इथं एक रेषीय जोडीतील कोण झाला बरोबर. इथं आता याचा जो आंतरकोन आहे त्याचा हा विरुद्ध कोण आहे, त्याच्यामुळे इथं एक रेषीय जोडीतील कोण झाला, इथं एक रेषीय जोडीतील कोण झाला, इथं एक रेषीय जोडीतील कोण झाला आणि इथं एक रेषीय जोडी. तुम्ही म्हणता तर मग हे दोन कोणाचं काय, तर हे दोन कोण आहेत का नाही कोणते, हा कोण दिसतो का तुम्हाला, हा कोण हे मी जे हिरवे केलेत हे कोण हे एकमेकाचे विरुद्ध झालेत. तुम्ही म्हणता मग हे बी विरुद्ध आहेत ना, पण या कोणाची ह्या रेषे जोडीतील कोण कोण. मग त्रिकोणाचे बाह्य कोण किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6. प्रत्येक शिरोबिंदूपाशी एक एक दोन दोन जोडी तयार होते. म्हणजे एक त्रिकोणाला एकूण 6 बाह्य कोण असतात. किती असतात 6 बाहेरचे कोण. हा बाह्य कोण नाही बरोबर. म्हणजे
याचा त्रिकोणाचा हा बाह्यकोन आहे. आता त्रिकोणाच्या बाह्यकोन पक्का लक्षात ठेवा, कारण याच्यावर एक गुणधर्म आहे, तोच गुणधर्म आपल्याला बघायचा आहे. चला आता त्रिकोणाचा आता परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग आता सुरू झाला, तर ज्याच्यावर प्रश्न बनतो असा भाग. आतापर्यंत थोडीस माहितीचेच होते का, आता इथून या घटकावरच प्रश्न बनतो आणि याच्यावर हमखास एखादा प्रश्न बनतो. आता हा प्रश्न कसा आहे पहिला समजून घ्या. हा गुणधर्म समजला तरच प्रश्न समजून नाही तर समजणार नाही. उदाहरणार्थ मी त्रिकोण काढला, कोणताही एक त्रिकोण काढला, बरोबर. त्रिकोणाला किती आंतरकोन असतात? 3. बाह्यकोन किती असतात? 6. बरोबर. मग पहिला आता मी एकच बाह्यकोन समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कसं कसं आहे. आता मला सांगा फक्त, या त्रिकोणाचा म्हणजे हा जो कोण आहे, हा कोण, हे त्याचे हे 3 आंतरकोन आहेत. मग आता याचे बाह्यकोन कोणता आहे? या कोणाचा बाह्यकोन कोणता आहे, म्हणजे या त्रिकोणाचा बाह्यकोन कोणता आहे? तर इथे एक बाह्यकोन दिसतोय आणि हा एक बाह्यकोन आहे, बरोबर आहे. आणि जर याचं माप कळलं तर हा एकामेकाच्या विरुद्ध आहे, म्हणजे सारखेच मापाचे असतील. पण आता गुणधर्म काय बघा, त्रिकोणाच्या याचं माप त्या 2 मापाच्या बेरजेत का, एवढं सिंपल गुणधर्म आहे. काय? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप त्याच्या दुरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेत का. आता हे शब्दात नका लक्षात ठेवू, शब्दात नाही लक्षात ठेवलं तर चालेल, फक्त काय गुणधर्म आहे तो समजून घ्या. काय? या कोणाचं माप ह्या आतल्या 2 कोणाच्या मापा एवढं असते. आणि मग समजा आता मला इथे काढेल, मग याचं माप किती असेल? या कोणाचं माप, तर या कोणाचं माप, या कोणाचं माप या 2 कोणाच्या मापाच्या बेरजेत कसं. तो कोणत्याच्या शेजारचा सोडून द्यायचा आणि पुढचे 2 धरायचे. त्या दोघांची बेरीज जितकी मापाची ना तितका तो कोण असतो, बरोबर. काय गुणधर्म कळलाय? ह्या कोणाचं माप या 2 कोणाच्या मापाच्या बेरजेत का असतो, आंतरकोनाचं. या इथं जो कोण तयार होईल का नाही इथालचा, या कोणाचं माप, ह्या बाह्य कोणाचं माप त्याच्या शेजारचा अंतर्गत सोडून द्यायचा. उरलेले 2 कोण असतात ना आपले, त्या दोघांच्या बेरजेत का असतो. वाटलं तर लिहून घ्या, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप त्याच्या कोणाच्या दुरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेत का. आता हे शब्दात फक्त वाक्य ध्यानात ठेवा, जर आलंच कधी माहितीत माझा प्रश्नामध्ये तर. पण सगळ्यात महत्वाचं काय ध्यानात ठेवायचं, याचं माप ह्या 2 मापाच्या बेरजे एवढा, याचं माप याचं बी माप या 2 मापाच्या बेरजेत का. बस एवढं कळलं का पुढचं सोपं आहे. आता प्रश्न कसा येत असेल याच्यावर आपण प्रश्नच घेऊया, म्हणजे लक्षात येईल तुमच्या तर कसा प्रश्न असा, बरोबर. घ्या प्रश्न, आपण डायरेक्ट प्रश्न सोडूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का प्रश्न नेमका आहे कसा. प्रश्न काय बघा. प्रश्न असा एक, तुम्हाला आकृती दिसते. मी असं गृहीत धरतो का मी आकृती काढतो, नसेल दिसत तर. हे बा असा एक त्रिकोण दिलाय, बरोबर. या कोणाचं माप दिले आणि या कोणाचं माप दिले. हा त्रिकोण वाटलं तर इथं काढून घेतो मी, वाटलं तर हा बघा असा एक त्रिकोण दिलाय. हा ए बी सी डी. या कोणाचं माप 65 अंश आहे, या कोणाचं माप 35 अंश आहे. प्रश्न काय पहिला विचारून घ्या. प्रश्न असा आहे तर कोण ए सी डी बरोबर किती, म्हणजे काय तुम्हाला हे विचारलं. हा कोण ए सी डी म्हणजे हा कोण किती ते विचारलं. कोणता? हा या कोणाचं माप विचारलं. आता बघा पहिल्यांदा हे समजून घ्या का याच्या अगोदरचा थोडा गुणधर्म समजून घ्या. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचं मापाची बेरीज आतल्या आंतरकोणाची किती असते? 180 अंश. एवढं कळलं का हा गुणधर्म बी तुम्हाला बऱ्यापैकी तसा समजेल. आता याच्यात बाह्य कोणाचा काय गुणधर्माचा वापर आहे याचा हा कोणता आपल्याला माहितीच नाही, तो काढता येईल, बरोबर. बघूया. पण बाह्य कोणाचा सरळ सरळ कसा वापरताय, या कोणाचं माप या 2 कोणाच्या मापाच्या बेरजेत का असतं. एवढं तर सिंपल आहे. किती असेल मग हे, हा किती असेल म्हणजे या दोघांची बेरीज करायची तुम्हाला किती, 65 आणि 35, 100 अंश. म्हणजे हा कोण कितीचा आहे, 100चा. म्हणल्यावर हा कितीचा असायला पाहिजे. जर ह्या 2 कोणाच्या मापाची बेरीज 180 तर मग हा किती असायला पाहिजे, 80 अंश असायला पाहिजे.
बरोबर. असा सिंपल प्रश्न परीक्षेत येणार नाही, इतका सोपा. पण याच्या गुणधर्माचा वापर करून आकृत्या येतात. थोडेसे 2-3 कोणी एकत्र येतात. आपण पुढे तो प्रकार पाहणार आहोत. पण हा सुरुवातीचा प्रकार असा आहे, तर आलाच एखादा प्रश्न तर समजून जा का आपल्याला एकदम सोपा प्रश्न आला तर मग ते मार्क फिक्सच झाले का ह्या दोघांची बेरीज करायची, तो ह्या कोणा एवढा येतो. बरोबर. चला आता पुढचा प्रकार बघूया आपण. हा, आता हा परीक्षेत तुम्हाला दिसत असेल, दिसतंय? मला वाटतं आता तुम्ही सोडवा. बरोबर. आता काय करायचंय पहिले ते समजून घ्या. प्रश्न काय आहे ते समजून घ्या. प्रश्न असा आहे, आकृती जर तुम्हाला दिसत असेल, मी डायरेक्ट प्रश्न देतो. तर ह्या एक्सचं माप किती? तर एक्स बरोबर किती म्हणजे किती अंशाचा हे कोण असेल असं त्यांचं म्हणणं आहे. आता थोडस जर समजून घेतलं नीट, प्रश्न पहा. प्रश्न काय का आकृतीचे निरीक्षण करून म्हणजे खालील आकृतीचे निरीक्षण करून कोण एक्स बरोबर किती असं सांगायचे तुम्हाला. काय खालील आकृतीचं निरीक्षण करायचं. हा, असा प्रश्न बाह्य कोणावरचे पण आता बनतो. आता हा प्रश्न कसा आहे, तर बाह्य कोणाचा वापर करायचा आहे तुम्हाला आणि मग सोडवायचा आहे. मला वाटतं तुमचं उत्तर आलेलं असेल. मी तुम्हाला काही 20 सेकंद देतो, तुम्ही ते उत्तर पहा कसं येत असेल. तुमचं माईक सध्या चालू नाही येत, तुम्ही मात्र उत्तर काढून ठेवा. आणि मी ज्यावेळेस तुम्हाला काढलं होतं का उत्तर, त्यावेळेस मला सांगा की आम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडवलं होतं. प्रश्न खूप सोपा आहे. काय असेल पहिलं बघून घ्या. का प्रश्न खूप सोपा आहे. का एक्सचं माप किती असायला पाहिजे. मग तुम्ही मला सर एक्स इथं बी आणि एक्स इथं बी, याचा अर्थ असा आहे हे जेवढा कोण आहे ना तो त्याच मापाचा तो एक कोण आहे. आता लक्षात आले. म्हणजे जितक्या मापाचा हा कोण आहे तितक्याच मापाचा हा सुद्धा कोण आहे. म्हणजे सेम मापाचे कोण आहेत. तर आता कोण एक्स काढायला आहे तुम्हाला. कसा येईल प्रश्न, तर मी सोडतो. झाले असतील 20 सेकंद. बघा, बाह्य कोण काय. आता बघा, हा जर त्रिकोणाचा विचार केला तर त्रिकोणाचा हा काय बाह्य कोणी. आणि बाह्य कोण याच्या या कोणाच्या माप इतका नसतो, तर कोणत्या ह्या दोन कोणाच्या माप इतका असतो. आता तुम्हाला सर हा 70 आहे, मग हा किती असायला पाहिजे. आता याच्यात थोडासा ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय आहे, जर हा रेषीय जोडीतील कोण असेल, पहिले समजून घ्या काय प्रश्न आहे. हा जर रेषीय जोडीतील कोण असेल आणि हा जर 70चा असेल तर हा कितीचा असेल पाहिजे. 110चा. बरं चला ते काय असणार, म्हणजे या दोघांच्या मापाची बेरीज केली का ती किती भरते, 70 भरते. जर या दोघांची बेरीज जर 70 भरत असेल म्हणजे इथालचा जो कोण आहे आणि अजून एक तो दोघांची बेरीज किती भरते 70, आणि हे दोन्ही समान मापाचे, याचाच अर्थ हा 35 अंश पाहिजे आणि हा 35 अंश पाहिजे. इतकं सिंपल गणित होतं. म्हणजे हा 35 अंश आहे आणि हे 35 अंश आहे. आणि अजूनही जर तुम्हाला बघायचं असेल तर हे 35 आणि हे 35 70 आणि हे 110 किती झाले 180. बरोबर. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे 180. म्हणजे हा 110, हा 35 आणि हा 35, 35 आणि 35 70 आणि 110 किती झाले 180. बरोबर. म्हणजे थोडासा गुगली टाईप प्रश्न होता. चला आता आपण काय करूया, पुढच्या घटकाकडे जाऊया. बरोबर. हा एक प्रश्न आहे. प्रश्न काय, मी प्रश्न सांगतो. खालील आकृतीचे निरीक्षण करून काय, खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील आकृतीचे म्हणजे अजून एक माहिती याच्यात ऍड करा फक्त. किरण QT हा कोण PQS चा कोण दुभाजक आहे. काय कोण दुभाजक आहे. आकृतीचं निरीक्षण करा, फक्त एवढीच माहिती त्याच्यात ऍड करा का काय, किरण QT हा जो टोटल कोण दिसतो का नाही PQS याचा काय कोण दुभाजक आहे. तर प्रश्न काय बघा, तर कोण PQS बरोबर किती.
प्रश्न काय? वरील ह्या आकृतीचं निरीक्षण करा आणि मला सांगा का हा किती मापाचा असेल. तुम्हाला एक 10-20 सेकंद तुम्हाला वेळ देतो. तुम्ही उत्तर सोडून ठेवायचं. ज्यावेळेस मी विचारेन का हे सोडवलं होतं का हे 2 उत्तर, त्यावेळेस सांगा का आम्ही हे उत्तर सोडवलं. ही माहिती काय पहिलं समजून घ्या. ओके, सोडवा हे उत्तर. चला, उत्तर झालं असेल तर आपण उत्तर बघू. ही माहिती घेतली तुम्ही लिहून. मी काय करतो, थोडी स्लाइड कमी करतो माझ्यासाठी. आता पहा, गुणधर्माचा वापर कसा केला आपण पहिलं समजून घेऊ. काय झालं पहिलं का हा जो कोण आहे ना अपूर्ण कोणता कोण पी क्यू एस, हा कोण या त्रिकोणाचा काय आहे? बाह्य कोणी, बाहेरचा कोणी. आणि बाह्य कोण काय असतो? या दोन कोणाच्या मापाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे हा टोटल कोण, हा जो टोटल कोण आहे हा कितीचा आहे? 100 अंशाचा आहे. कारण हे 60 आणि हे 40 किती अंश झाली? 100 अंश. 100 अंशाचा हे टोटल माप 100च आहे. आणि त्यांनी अजून एक तुम्हाला माहिती दिली. आणि हा त्याचा काय कोण दुभाजक, म्हणजे काय कोण 2 भागात करतो. जर 2 भागात करीत असेल तर हा भाग 50चा असायला पाहिजे आणि हा भाग 50चा असायला पाहिजे. म्हणजे कोण टी क्यू एस किती मापाचा आहे? कोण टी क्यू एस बरोबर किती माप आहे? माप कोण 50 अंश. बरोबर. चला, आता मला वाटतं लक्षात आलं असून तुमचे का कशी प्रश्न बनतात. बरोबर. आता आपण एक थोडासा वेगळा प्रश्न घेऊया. याच्यात थोडासा आपण एक गुणधर्म बघूया. समद्विमधला आहे काय? चला, आता समद्विचा एक समद्विभुज, आता हे समभुज त्रिकोणाची थोडीशी माहिती बघूया. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये आपण हे 2 त्रिकोण बघूया. या 2 त्रिकोणावरचा एक प्रश्न बघू आणि मग तुमच्या शंका घेऊ आपण. आता बघा, समभुज त्रिकोण म्हणजे काय? का ज्यांच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजे ही समान लांबीची, ही समान लांबीची, ही समान लांबी. समभुज त्रिकोणाचं एक वैशिष्ट्य याच्या समान बाजू लांबीच्या असतात आणि कोणही समानच असतात. म्हणजे काय? याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात आणि तिन्ही कोण एकरूप असतात. म्हणजे प्रत्येकाचं माप किती असतंय? 60 अंश, 60 अंश आणि 60 अंश. म्हणून समभुज त्रिकोणावर शक्यता प्रश्न येतच नाही. कारण सोपं आहे, बाजू तिन्ही सारख्या आणि कोण तिन्ही सारखेच. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न कसा द्यायचा? बरोबर. मग प्रश्न येतो कशावर? पण मात्र हे लक्षात ठेवा काय का समभुज त्रिकोणाच्या कोणाचे माप 60 अंश असते प्रत्येकाचं आणि बाजू समान लांबीच्या असतात. मग प्रश्न येतो कशावर? तर समद्विभुज त्रिकोणावर. प्रश्न कशावर येतो? समद्विभुज त्रिकोणावर. पहिल्यांदा आपण समद्विभुजची कन्सेप्ट समजून घेऊ. समद्विभुज नाव होतं ना. तर आपण नाव जरी समभुज असलं तरी समद्विभुजची काही स्लाइड दिसणार नाही. तर आपण समद्विभुज आता आपण समद्विभुज बघूया. समद्विभुज म्हणजे काय? सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2 आणि भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात, म्हणजे ही आणि ही थोडीशी वेगळी असेल, अशा त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. आता याचा गुणधर्म काय? जर ज्या समान बाजू असतात ना त्याच्या समोरचे कोण समानच लांबीचे असतात. म्हणजे काय? ही जी बाजू आहे ना हिच्या समोरचा कोण हा आहे किंवा ह्या कोणाच्या समोरची बाजू ही. मी थोडासा वेगळा पेन वापरतो, मी तुमच्या लक्षात येईल. हे त्रिकोण म्हणजे हा जो कोण आहे या बाजू समोरचा समान बाजू समोरचा तो कोण आहे आणि हा जो कोण आहे म्हणजे या कोणासमोरची ही बाजू. जर या बाजू समान आहेत ना तर हे कोण सुद्धा समान मापाची आहेत. म्हणजे काय? हा जर 50 असेल तर हा सुद्धा 50चा असेल, हा जर 30चा असेल तर हा सुद्धा 30चा असेल. लक्षात आले का? समद्विभुज त्रिकोणाची कन्सेप्ट कळली का? समद्विभुज त्रिकोणामध्ये समान बाजू ज्या असतात ना त्याच्या समोरचे कोण बी समानच लांबीचे असतात, म्हणजे समान मापाचे असतात. मला वाटतं एवढी कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. काय वाटतं तर लिहून घ्या. समद्विभुज त्रिकोणात समान बाजूच्या समोरचे कोण एकरूप असतात. कळलंय? आता आपण त्याच्यावर जो प्रश्न आहे तो कसा येतो त्याचं म्हणजे त्या या गुणधर्माचा उपयोग करून प्रश्न कसा आला होता ते बघू.
हे बघा, हा प्रश्न पहा, तो समद्विभुज त्रिकोणाच्या कन्सेप्टचा वापर करून आलेला प्रश्न आहे. मला वाटतं मी तुम्हाला 1 मिनिट देतो, 1 मिनिट लागत नाही याला, पण धरून चला का 30-40 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. प्रश्न काय तुम्हाला दिसत असेल, दिसतो ना? प्रश्न जर दिसत असेल तर तुम्हाला CAB काढायचा आहे. म्हणजे काय, डायरेक्ट मी सांगतो, आकृतीत तुम्हाला दिसत असेल कोण कोण CAB काढायचा आहे. म्हणजे कोणता, CAB हा टोटल एवढा कोण मापाचा काढायचा आहे. आणि तुम्ही म्हणता सगळे खालीच कोण दिलेत, आम्हाला ते वरचा कोण काय तो माहित नाही, पण सोपा आहे. आपण ही आकृती थोडी, तुम्ही थोडंसं निरीक्षण करा आकृतीचं, आणि मग या आकृतीची थोडीशी हे करूया, म्हणजे थोडी झूम करू आणि मग काढू. मला वाटतं आता तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपण झूम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल असेल का कशी कशी ही आकृती आहे. आता पहा, तुम्हाला एक कोण दिलाय. आता बघा, ही जे चिन्ह आहेत ना, याचा अर्थ ही बाजू, बघा ज्या बाजूवर रेषा ओढलेल्या असतात, ज्या बाजूवर सारख्या रेषा दिसतात ना, म्हणजे याच्या, तर ती बाजू सारख्या लांबीच्या. जसं उदाहरणार्थ इथं 3 रेषा दिसतात, इथं 3 रेषा दिसतात, याचा अर्थ ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची. इथं 2 रेषा दिसतात, इथं 2 रेषा दिसतात, याचा अर्थ ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची. एवढं तुम्हाला कळलं तर बाकी मला वाटतं प्रश्न समद्विभुज त्रिकोणाचा दिला आहे. आता पहा, मी आताच काय गुणधर्म सांगितलं होता, तर जर समान लांबी जर असेल ना समद्विभुज त्रिकोणाच्या बाजूंची, तर त्यांच्या समोरचे कोण सुद्धा कसे असतात, समान लांबीचे असतात. आता मग मला सांगा, हा जर कोण आहे, या बाजू समोरचा कोण आहे हा, आणि या बाजू समोरचा कोण आहे हा, या बाजू समोरचा कोण आहे, मग जर हा 20 असेल तर हा सुद्धा किती असायला पाहिजे, थोडंच करायचं. मग हा सुद्धा किती आहे, हा सुद्धा किती आहे, 20 अंश. कोणता, नीट बघा, हा आणि हा, म्हणजे हे माप तुम्हाला 20 अंशाचं कळलं. एवढा भाग कोणता, हा फक्त एवढाच. हा, एवढा आपल्याला कळायला लागेल. मी पण म्हणजे स्लो सांगतो, लगेच त्याला विषय गडद करतो, पण बघू आपण. बरोबर. आता मला काढायचंय हा भाग. आता तुमच्या लक्षात आला असेल, इथं 100चा आहे, कोणता, हा 100चा आहे, म्हणजे हा कितीचा असायला पाहिजे, हा 80चा असायला पाहिजे. कारण हा बघा, ही एक रेषा आणि एक रेषे जोडीतील कोण आहे, हा जर 80 आहे, बघा नीट, हा जर 80, याच्या समोरचा हा कोण आहे आणि याच्या समोरचा हा कोण आहे, या बाजू समोरचा हा आणि या बाजू समोरचा हा, हा जर 80 असेल आणि हे दोन कोण जर समान लांबीचे असतील आणि त्रिकोणाच्या मापाची बेरीज जर 180 असेल, तर या दोघांची बेरीज आपल्याला 100 भरायला पाहिजे. म्हणजे हा कितीचा असेल, 50. इथपर्यंत कळलं. हे बघा, या रेषीय जोडीच्या गुणधर्मावरून तुम्ही 80 काढा, मग तुमच्या लक्षात आलं का हे दोन कोण किती मापाचे भरायला पाहिजे, तर हा आणि हा. जर हा 80 नाही, तिघांची बेरीज जर 180 यायला पाहिजे, तर या दोघांची बेरीज 100 यायला पाहिजे. आणि जर या दोघांची बेरीज 100 येणार असेल तर दोन्ही एकाच मापाची, तर हा 50 आणि हा 50 असला पाहिजे. बरं, आता राहिला मधला. आता बघा, हे जर 20-20 असते, किती झाले, 40. आणि या त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 असते, मग हा किती पाहिजे, 140चा पाहिजे. मी थोडीशी, हा किती पाहिजे, 100. हा जर 140 असेल तर हा कितीचा पाहिजे, 80चा. बरोबर. हा कितीचा पाहिजे, 40चा पाहिजे. सॉरी, कितीचा पाहिजे, 40चा पाहिजे. हा कितीचा पाहिजे, 40चा पाहिजे. बघा आता, हा 40चा, हा 100चा, इथे 140 झाले. आणि हा जर त्रिकोण जर आपण नीटचा केला तर या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती पाहिजे, 180. म्हणजे हा सुद्धा कितीचा पाहिजे, 40. मला वाटतं तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज निघली, हा 20, हा 40 आणि हा 50. टोटल किती झाले, इथे बेरीज येत असतं ना कुठेतरी, 110. आता आपण आकृती छोटी करूया. हा, कुठं दिसते का तुम्हाला 110, इथं दिसतंय, बरोबर ना.
110 2 नंबरचं उत्तर होतं. तुम्ही सर याच्यापेक्षाही सिंपल सोडता आलं असतं का? हा, याच्यापेक्षाही पटकन उत्तर सोडता आलं असतं, पण आपण एकदम डिटेल का केलं असं का तुम्हाला समद्विभुज त्रिकोणाची कन्सेप्ट यामध्ये कळाली पाहिजे. तर तुम्ही नीटचं बारकाईनं पाहिलं तर पटपट पटपट उत्तर तुम्हाला काढता येत होतं. याचा रेषे जोडीतील कोण आहे, याचा हा रेषे जोडीतील कोण आहे, मग याच्या समोरचे कोण. ज्यावेळेस तुम्ही खूप प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेस काही सेकंदात हे उत्तर तुम्हाला निघेल. हा सगळा भाग प्रॅक्टिसचा आहे. पण आपण आता प्रत्येक कोण का काढला या आकृतीमध्ये तर तुम्हाला हे गोष्टी कळायला पाहिजे. मला वाटतं आपण इथपर्यंत थांबूया. बरोबर, वेळ झाला. आता 2-3 मिनिटं जे आहेत ते तुमच्या शंकेचे आहेत. म्हणजे तुम्ही मला शंका विचारायची का या गणितात असं काय आहे का की तुम्हाला कोणती शंका असेल. मला वाटतं हे दोन्ही गणित तुम्ही सोडले असतील तर आता तुमचे माईक ऑन होतील. तुम्हाला ज्या शंका आहेत त्या तुम्ही विचारायच्या. बरोबर, हा विचारा आता शंका. फक्त शंकाच विचारा, एकामेकात न बोलता जर शंका विचारा तर मला कळतील. सांगा, विचारा. काय अडचण आहे का? डबल एकदा समजून सांग. हा प्रश्न डबल सांगायचा आहे असंच म्हणणं आहे तुमचं? हो. असंच आहे का? हा प्रश्न डबल सांगायचा आहे ना? सर हा प्रश्न नको का? कोणता प्रश्न समजला नाही? हा समजला नाही का? मागचं समज. तुम्ही एक रेंज मध्ये या. तुमचा आवाज मला नीट येत नाही. आणि एक एकच समद्विभुज. हो सर. हो. हो सर. समद्विभुज मध्ये काय समद्विभुजची म्हणजे हे कळलं नाही का? हो. गुणधर्म समजला नाही का समद्विभुजचा? नाही. समद्विभुजचा गुणधर्म काय पहिल्यांदा बघू मग तुमच्या लक्षात येईल. हा, समद्विभुज म्हणजे काय पाहिजे हे माहिती आहे का तुम्हाला? समद्विभुज म्हणजे काय? त्या दोन समान बाजू. बरोबर, या बाजू समोरचा कोण आहे? हा, मी याला वेगळा करतो थोडं. या बाजू समोरचा कोण आहे आणि या बाजू समोरचा कोण आहे. जर या हे दोन कोण सुद्धा कसे असतात? समान असतात. एवढा गुणधर्म. आता काही शंकाच नाही का? सर. हा, हॅलो सर. बोला बोला. हा सर ते तुम्ही त्रिकोणाचे कसोट्या नाही का हा, ते शिकवणार आहे का? ते बाबा बाजू ते नाही ते उद्या शिकवणार आहे ना, ते आज नाही शिकवणार. ते बाबा कसोट्या बाकोबा कोबा ते उद्या शिकवायचं, आज नाही. ते आता उद्याच्या घटकामध्ये त्या कसोट्या येतील. आजच्या घटक जेवढा झालाय ना त्याच्यावर काही शंका आहे का ते सांगा बाबा. आज जो घटक आज जो घटक झालाय का त्याच्यावर. बरं, हे गणित सोडवलं होतं का अगोदर? याच्या अगोदरचे दोन गणित सर समजले होते. हो सर. चला ठेवूया आपण. आणि अजून काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे तर